चांदवड तालुक्यातील बहादुरी इथं गेली 8 ते 10 दिवसांपासून एका माकडानं थैमान घातलं होतं. त्यानं अनेकांना चावा घेतलाय. दर शनिवारी इथं आठवडे बाजार भरत असतो. मागील आठवड्यात व या शनिवारच्या बाजारात माकडानं असंख्य लोकांना चावा घेत नागरिकांना जखमी केले. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. त्यापैकी काही लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वनी व प्राथमिक आरोग्य केंद्र खेडगाव व खासगी रुग्णालय खेडगाव इथं जाऊन त्यावर त्वरित उपचार घेतले असता जखमींची नावं शिवाजी अतिबा शिरसाट वय वर्ष 70, लक्ष्मीबाई गंगाधर शिरसाट वय वर्ष 80, अतुल निवृत्ती शिरसाट वय वर्ष 32, पुंजाराम विष्णू शिरसाट वय वर्ष 65 या नागरिकांचा समावेश आहे. खबरदारी म्हणून वेळेत दवाखान्यात जाऊन त्यांनी उपचार घेतले व स्थानिक दुकानदार रहिवाशांना या माकडाचा उपद्रव होत होता. तरी वन खात्याने या गोष्टीकडे लक्ष द्यावे व याला जेरबंद करावे अशी मागणी सरपंच मंगलाताई शिरसाट, उपसरपंच आनंदा शिरसाट व ग्रामस्थ विजय शिरसाट, समाधान शिरसाट, एकनाथ घडवजे, तन्वीर शेख, दत्तू बारहाते, संजय शिरसाट, गोविंद गारे, भास्कर गारे, भूषण शिरसाट आदी ग्रामस्थांच्या मागणीनुसार वन विभाग खाते वडनेर भैरव यांनी पिंजरा लावत त्या माकडाला पद्धतशीररित्या दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास रेस्क्यू करण्यात आला आहे. वन विभाग खात्याचे आभार मानण्यात आले. दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी संतोष जाधव, चांदवड.